महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आणि एक धक्कादायक बातमी आता सरकारने सांगितलेली आहे. एक नियम व अटी सर्व निराधारांना आता पूर्ण करावा लागणार आहे. बघा, तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल, तुम्हा सर्व निराधारांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट हे सरकारने सांगितलेले आहे. बघा, तुम्हाला दरमहा आता आधी ₹1500 ₹1000 मिळत होते, परंतु आता इथून पुढे तुम्हाला ₹2500 मिळणार आहे. तब्बल तुमच्या खात्यावरती सरकार टाकणार आहे. परंतु एक आनंदाची बातमी आणि एक धक्का देणारी बातमी हे तुमच्यासाठी सरकारने सांगितलेली आहे. बघा, पुढचे हप्ते तुम्हाला आता मिळणं बंद होऊ शकतो. कोणत्या कारणास्तव बंद होऊ शकतो हे समोर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. जर का तुम्ही निराधार बांधव असाल, निराधार व्यक्ती असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे आणि धक्का देणारी बातमी एक ठरणार आहे. आनंद देणाराच व्हिडिओ आणि धक्का देणारा व्हिडिओ दोन्ही निर्णय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने निराधारांसाठी घेतलेला आहे. बघा, तुमचा कायमचा हप्ता इथं थांबू शकणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, ही कागदपत्रे अशी आहे, जे वेळेवर तुम्हाला जमा जर का तुम्ही केली नाही, तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो आणि पुन्हा तुमचा हप्ता कितीही काही जर का तुम्ही प्रयत्न केले, तरी तुमचा हप्ता चालू होणार नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, त्यामुळेच कोणतीही कागदपत्रे तुम्हाला नक्की जमा करायचं आहे, इथं व्हिडिओला बघून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर का संजय गांधी किंवा निराधार योजनेचे कुठले तुम्ही लाभार्थी असाल, तर या सरकारी योजनेच्या ताब्यामध्ये तुम्हाला हे 2 कागदपत्रे इथं अपडेट करणं हे अनिवार्य असणार आहे. कारण की ही वेळेवर कागदपत्र तुम्हाला अपडेट करणं सरकारने सांगितलेलं आहे. संजय गांधी निराधार योजना पुढचा हप्ता कधी मिळणार आहे, या संदर्भातील सरकारने 2 कागदपत्रांवर आता हप्ता वाटपाची प्रक्रिया इथं पूर्ण करण्याचं सांगितलेलं आहे. बघा, तुमच्या खात्यात इथं नियमित आहे, थेट पैसे बंद होऊ शकतात. आता हे पैसे बंद होण्याच्या आधी हे 2 कागदपत्रे तुम्हाला जमा करायचे आहे. बघा, टेन्शन घेऊ नका. सांगतो, ते 2 कागदपत्रे जास्त महागाची किंवा अवघड जाणारी ते 2 कागदपत्रे नसणार आहे. सोपीच ते डॉक्युमेंट असणार आहे. परंतु तुम्हाला वेळेवरती हे डॉक्युमेंट पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. डॉक्युमेंट जास्त आपल्याला कुठं फेरफटका इथं मारण्याची आवश्यकता पडणार नाही. तुमच्या घरीच ते डॉक्युमेंट अवेलेबल आहे. परंतु तुम्ही हे जसं की तारखेच्या आतील जर का हे डॉक्युमेंट अपडेट केले, सादर केले, तर आपला कायमचा हप्ता बंद होणार नाही, हे समजून घेणे अनिवार्य असणार आहे. कारण की बघा, तहसील कार्यालयाने अधिकृत पत्र काढून लाभार्थ्यांना ही सूचना दिलेली आहे. सरकारी पत्रात इथं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, कागदपत्रांची पूर्तता वेळेवर झाली नाही तर तुमचा आर्थिक मदत तात्काळ थांबवू शकते. आता त्यामुळे तुम्हाला हे असं सांगण्यात आलेले आहे की या गोष्टी लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण करायच्या आहे. कारण की बघा, याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर असो किंवा तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे, असं सरकारने आता नमूद केलेलं आहे. म्हणजे हे निराधारांसाठी एक धक्का देणारी बातमी असणार आहे. आणि आनंदाचा निर्णय कोणता असणार आहे, की ज्या आनंदाच्या निर्णयामध्ये 1500च्या ऐवजी ₹2500 आता कायमस्वरूपी तुम्हाला मिळणार आहे. आता तो नमूद सरकारने केलेला आहे. बघा, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. बघा, आता हे 2 कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहे. 2 कागदपत्रे लगेच तुम्हाला सांगतो, चिंता करू नका. बघा, आता सर्व निराधारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी असणार आहे. बघा, तुमच्या बँकेच्या खात्याशी जर का तुम्ही आधार कार्ड लिंक करून नसेल ठेवलं, तर लवकरात लवकर लिंक करून ठेवा. कारण की बघा, सरकारने आता तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून पैसे टाकण्याचा निर्णय थेट आता घेतलेला आहे. म्हणजे तुम्हा सर्व निराधारांसाठी आनंदाची बातमी आणि महत्त्वपूर्ण बातमी सरकारने दिलेली आहे. म्हणजेच बघा, तुम्ही जर का दिव्यांग बांधव असाल, म्हणजेच बघा, तुमचं बँकेचं पासबुक आणि तुमचं राशन कार्ड आणि एक आणखी विशेष म्हणजेच बघा, तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल, तर तुमच्याकडे UID कार्ड म्हणजेच बघा, दिव्यांग ओळखपत्र असणे हे अनिवार्य असणार आहे. तर हे अजिबात तुम्हाला विसरायचं नाही. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बघा, त्याची जसं की डेडलाईन असतो, म्हणजे सर्व कागदपत्रे तुम्हाला 28 फेब्रुवारी पूर्वी जमा करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. नीट हे लक्षात माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. कारण की बघा, माहितीला अर्धवट सोडून इथं बघू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तुम्हा सर्व निराधारांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आजची असणार आहे. व्हिडिओला मात्र विनंती आहे की शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा, तुम्ही जर का कुठल्याही निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर ही 2 कागदपत्रे नक्कीच तुम्हाला पूर्णपणे सादर करायची तुमच्या बँकेवर अवलंबून आहे. कारण की बघा, नीट लक्ष द्या. तुम्ही जर का संजय गांधी योजनेचे पैसे जसं की तुम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येत असेल किंवा इतर कोणत्याही बँकेत तुम्हाला येत असेल, तर तुम्हाला जसं की लांब जाण्याची गरज पडणार नाही. तुमच्या सरळ खात्यावरती हे पैसे आता जमा होणार आहे. ही कागदपत्रे जमा करू शकता. म्हणजेच बघा, तहसील कार्यालयाचे इथं उल्लंघन करण्याची अजिबात इथं तुम्हाला गरज पडणार नाही. तुमच्या जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नॅशनल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, युको बँक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीय बँक, त्यानंतर बघा महाराष्ट्र बँक, कुठल्याही बँकेतील जर का तुमचं खातं तुम्ही काढलं असेल आणि तिथे संजय गांधी निराधार योजनेचे जर का तुम्हाला पैसे जमा होत असेल, तर बघा आता स्वतंत्र टेबल किंवा विभाग असतो, तिथेच तुम्हाला हे सगळी कागदपत्रे जमा करण्याची अनिवार्य त्यांनी सांगितलेली आहे. ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय. आता बघा याच्यामागे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी कागदपत्रे दिली, तर ती जसं की स्वीकारली जाणार नाही आणि तुमचा कायमचा हप्ता बंद होऊ शकतो. म्हणजेच नुकसान कोणाचं होणार? आपलंच नुकसान होणार आहे. तर आपलं नुकसान होऊ नये यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. माहितीला नीट तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि तिथेच तुम्हाला कागदपत्रे जमा करायचे आहे. बघा सरकारने 2018 आणि 20 ऑगस्ट 2019चे जे काही खास शासन निर्णय घेतलेले आहे, त्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे इथे लिहिलेली आहे. जर तुम्ही 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत हयात प्रमाणपत्र किंवा बँकेचा रिपोर्ट जमा केला नाही, तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थेट थांबवले जातील. इथे जसं की कदाचित किंवा नंतर बघू शकता म्हणून चालणार नाही. याबाबत तुम्हाला तहसीलदारांनी इथं अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे. कागदपत्रे नसतील तर लाभ सरळ इथं तुमचा बंद केला जाईल. त्यामुळे उद्या किंवा तुम्हाला जेव्हा टाईम मिळाल, म्हणजे 1 ते 2 दिवसांमध्ये बघा तुम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत हे लवकरात लवकर हे कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असणार आहे. हे कागदपत्रांची पूर्तता कुठं करायची आहे? नीट सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. पुणे जिल्ह्यातील तहसील कार्यालयातून प्रसिद्ध झाली, म्हणजेच बघा सध्याच्या घडीला ही माहिती पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी बंधनकारक आहे, अधिकृत आहे. कारण की मित्रांनो बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं की पुणे जे काय तुम्ही जिल्ह्यातील राहत असाल, तर पुणे पुरस्कृत मर्यादित राहणारे सर्व जसे काही निराधारांना हे महत्त्वाची माहिती असणार आहे. या जिल्ह्यातील आता बघा प्रकारची ही माहिती आता सरकारने राबवलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कुठेही राहत असाल तर ही कागदपत्रे तयार ठेवा. माझ्या फायद्याचं काहीच नसणार आहे, कारण की बघा तहसील कार्यालयातून तुम्हाला निराधारांसाठी हे महत्त्वाची माहिती असणार आहे. बघा तुम्ही जर का निराधार बांधव असाल, हयातीचं कागदपत्र, त्या व्यतिरिक्त बघा तुम्ही जसं की दिव्यांग बांधव आहात, तर तुमच्यासाठी दिव्यांग ओळखपत्र हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे आहे. हे जर का तुम्ही सादर केले नाही, तर कायमचा तुमचा हप्ता बंद होऊ शकतो असं सरकारने सांगितलेलं आहे. बाकी निराधाराचा फेब्रुवारी हप्ता कधी येणार या संदर्भातील जर का तुम्हाला तारीख बघायची असेल, तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.